बालबुद्धीवाल्या जीवांना प्रबुद्ध करण्यासाठी याची रचना केली गेलेली आहे. बाल कशाला म्हणायचं? कारण बाल प्रबुद्ध हे शब्दाचा प्रयोग करतात आणि आपल्याला त्या बालपणाचं भाव भासून झालं पाहिजे. जर ते नाही झालं तर मी प्रबुद्ध होण्याचा प्रयत्न का करावा? बालपणा काय असतो? त्याचं फळ काय? ते कशामुळं असतो? ह्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. आणि मग त्याचा आपल्या जीवनाबरोबर कुठं संबंध आहे का हे बघावं लागेल. कोण बाल आणि कोणाला प्रबुद्ध करायचं? इथं अभिनव धर्मभूषण यतींनी असं म्हटलंय, बालप्रबुद्ध. कोण बाल आहे सांग बरं कोणी? मी सोडून कोण स्वतःला बाल मानतं? इथं पुढं बसा, सुतकवाली इकडे बस. तुम्ही जाणार आहे का लवकर? हा, मग इकडे पुढं बसा. सुतकवाली वृद्धी आहे तुमची का? सुतक आलंय? सुतक हे घ्या चटईने, इकडे यायचं पुढं. तर ती मुलगी इथं होती ना, तिची आई आहे. मला सांगितलं कोण आहे तुम्हाला? जिज्ञासा कोण आहे? फलटणचेच आहेत ते, माहीत आहे ना? सुरेश काका ओळखलं का सांगू? ओळख. अश्विनीची मैत्रीण आहे त्या. काय परिचय तर चाललाय. बाल प्रबुद्ध आहे. कोण आहे बाल? सांग पुनीत, कोण? तू बाल आहेस का? काय बालपणा आहे तुझ्यामध्ये? या अमित कुमार, अमितच ना? अमोल, सॉरी, अमोल कुमार. अमोलला चटई द्या. तेव्हा तिथली चटई घ्या अमोल. हां घ्या तिथं. 2 घ्या, बारके ते आहेत मस्त घेतलेत अध्यक्षांनी. इथं पुढे या. नाही, पुरुष मागच बसते, पण बघा ना तुम्हाला कुठे बसा. बसा. बाल प्रबुद्ध आहे. काय बालपणा आणि बाल प्रबुद्ध आहे म्हणताना इथं हे संबोधन
माझ्यासाठी आहे असं मानून जर आपण हे मंगलाचरण केलं तर ग्रंथ वाचण्यात इंटरेस्ट येईल. किंवा प्रबुद्ध करण्यासाठी आहे बालाला, आणि मी बाल आहे आणि मला प्रबुद्ध व्हायचंय. काय 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 व्हायचंय का? मग बालपणा समजलं तर प्रबुद्ध व्हायचंय. प्रबुद्धाला प्रबुद्ध काय करायचं असा प्रश्न येतो ना. कारण बाल प्रबुद्ध आहे, प्रबुद्ध हे नाही आहे ना तिथं. जे बाल आहेत त्यांना प्रबुद्ध करण्यासाठी. मग इथं कोण कोण स्वतःला बाल मानतंय आणि का मानतंय हे एक प्रश्न यायला पाहिजे. आपण बाल आहोत का? आणि आपला बालपणा काय आहे? कारण हे त्याच्यासाठी रचलंय ना. ज्याच्यासाठी रचलंय त्याने त्याचा अभ्यास करावा ना. तुमच्यासाठी रचलंय का नाही हे तुम्ही ठरवा, असं आहे. मग बालपणा कशाला म्हणायचा? बरोबर, छान. ज्याला सम्यक ज्ञान नाही तो बाल आहे. मग आता सम्यक ज्ञान नाही म्हणजे काय हे पण समजून घ्या. समजले म्हणून तुम्ही उत्तर दिले ना. ज्याला सम्यक ज्ञान नसतं ते बाल असतो. त्याचा अर्थ तुम्हाला सम्यक ज्ञान काय आहे हे समजायला पाहिजे. म्हणजे सम्यक ज्ञान नाही म्हणजे काय आहे? मिथ्या ज्ञान आहे. मग मिथ्या ज्ञान आहे तर मिथ्या ज्ञान काय आहे? मिथ्या ज्ञानीला बाल म्हणायचं असं काकांनी सांगितलं. मग आता सांगा सुरेश काका, मिथ्या ज्ञान तुम्ही नाही. मी काय म्हटलं? तुम्ही बाल नाही म्हणजे तुमच्यासाठी नाही काय असा अर्थ झाला ना. 6 द्रव्य 7 तत्व 9 पदार्थ ज्यांना माहिती नाहीत ते बाल आहे, हे बरोबर आहे. ज्यांना माहिती नाही, मला माहिती नाही आहे म्हणजे आता मी बाल नाही म्हणजे मला हे माझ्यासाठी हे शास्त्र नाही असं सिद्ध केलं तुम्ही. मी काय म्हणतोय, तुम्ही इथं आता वाचायला आपण घेतलं तर आपल्याला ते समजलं पाहिजे ना. आपल्यात काय ती चूक आहे, आपल्यात तो कोणता दोष आहे आणि आपल्यात तो दोष कसा आहे. सगळं बालत्व निघून गेले का आपल्यातलं, जरी सम्यक ज्ञान झालं तरी, है ना. आणि पूर्ण सम्यक ज्ञान झालेलं नाही, पूर्ण सम्यक चारित्र्य झाले नाही, पूर्ण सम्यक दर्शन झालेलं नाही. पूर्ण सम्यक दर्शन कशाला म्हणायचं? क्षायिक. त्याला काय झालं आहे ना. क्षायिक सम्यक दर्शन म्हणजे पूर्ण सम्यक दर्शन, कारण त्याच्यामध्ये दोष राहत नाही. क्षायक्षमिक सम्यक दर्शनामध्ये आहे ना दोष आहे का नाही. औक्षमिक सम्यक दर्शनामध्ये पण दोष आहे, दबलेले आहेत ना कर्म तिथं. आणि क्षयक्षमामध्ये उदयात आहेत. सम्यक्त्व प्रकृती उदयात असते, दोष उदयात असतो, पण सम्यक्त्व नष्ट करत नाही म्हणून आहे ना तो देशघाती म्हटला जातो. असं आहे का नाही कर्णानियोगांसाठी. मग क्षायिक सम्यक दर्शन काय की जिथं दोषच नाही. म्हणजे कर्माच्या अपेक्षेने बघितलं तर मिथ्यात्व कर्म प्रकृती जी असते
ती सत्तेमध्येच नसते. न विषय संपला ना. सत्तेत जेव्हा मिथ्यात्व नाही तर उदयात यायचा विषयच येत नाही. उदयात केव्हा येईल? जर सत्तेत असेल तर मग ते उदयात येणार. सत्तेतच नाही तर उदयाचा विषय येईल का? नाही. म्हणून त्याचं नाव क्षायिक सम्यक दर्शन, म्हणजे पूर्ण सम्यक दर्शन असं अभिप्राय समजायचा. आहे का सुरेश काका? आहे का? पूर्ण सम्यक क्षायिक सम्यक दर्शन आहे. काय विचारतोय? ध्यान आहे का नाही आज? आहे का? काय तुमचं लक्ष नाही आज काका? किधर है ध्यान? किधर है? तुम्ही सांगितलं म्हणून विचारलंय. तुम्ही म्हटला बाल म्हणजे मिथ्या ज्ञान. मग मिथ्या ज्ञान तुमच्या जवळ नाही तर तुम्ही बाल नाही आहात का, असा प्रश्न येतो. मग बाल जर नाही तर मग हे शास्त्र तुमच्यासाठी आहे का? तर नाही, असा त्याचा अर्थ निघतो. मग केवळ ज्ञानी आहात का? नाही. मग त्याचा अर्थ काय झाला? बाल आहात. अल्पज्ञ असणं हे सुद्धा बालपणाचंच एक लक्षण आहे. असंयमी असणं हे बालपणाचं लक्षण आहे. मिथ्यादृष्टी असणं हे बालपणाचं लक्षण आहे. अनेक लक्षणं आहेत बालपणाची. जसं आहे ना, आपल्याला ते समजलं पाहिजे आणि समजून ते आपल्याला काढायचं आहे असं वाटलं पाहिजे. आधी कळायचंच अवघड झालंय. मोठे शरीराने मोठे झाल्यामुळं अवघड झालं आहे ना. शरीराने वयाने दोन्हीने मोठे झालाय. आणि शरीराने वयाने मोठे झालेल्यांना शाळा शिकवणं, शाळा त्यांना शिकणं सोपं असतं का? मोठ्या लोकांना लहान बाळांना पाठवता येतं, शिकवता येतं, पण मोठ्यांना असं वाटतं की आता आपल्याला काय गरज आहे, आपण बघितलं की सगळं, शिकायची काय गरज, असंच वाटत होतं ना. जे पूर्वी शिकलेले नव्हते लोक, त्यांची धारणा गावाकडचे, गरज काय शिकायची, नाही शिकलं तर काय फरक पडतो, हीच आपली धारणा आहे. शास्त्र नाही शिकलं तर काय फरक पडतो, कुणी नाही आपल्याला आलं तर काय फरक पडतो, असंच आहे ना विचार. कारण त्याचं कारण हे आहे ना, तो आता लहान आहेस का? नाही. लहान असतास तर मम्मीने सांगितलं असतं तर केलं असतंस का नाही? नाही, करावं लागलं पण असतं तसं. चालत नसतं, शाळेत जावंच लागतं. नसलं जायचं तरी जावं लागतं मुलांना, आईने सांगितलं. पण मोठं झाल्यानंतर देव आला तर जाते का? देवानं जरी येऊन सांगितलं राजाबाई करचाल का, दुकानात बसल्यावर गिऱ्हाईक असताना, अरे जा बाबा शास्त्राला जा असं सांगितलं, जाचाल का तुम्ही? दुकानात बसलेल्यावरची गोष्ट आहे बरं का, गिऱ्हाईक असतानाचे अध्यक्ष. जे सुख संतोष रूपी अमृताने तृप्त असलेल्या लोकांना, जीवांना असते, ते धनलुब्ध इकडून तिकडून धावपळ करणाऱ्या आहे ना जीवांना कोठून असणार? असं लिहिलं का ना आजचं वाक्य? नाही ना, कळणार नाही तुम्हाला, कसं सांगणार? संतोषामध्ये संतोषी गुणरत्न भंडारी, संतोषाला अमृत म्हटलेलं आहे. पण त्या संतोष समाधानाचं
सुख कधी अनुभवलं नाही म्हणून तर सगळी तृष्णा दिसते, धावपळ दिसते. जर एकदा का कळलं जरा जबरदस्तीने थांबवावं लागणार आहे त्याला. म्हणजे बाहेरनं मी थांबवेल शरीराला, पण मनाला तुम्हाला थांबवावं लागेल. शरीराने मी नाहीतर 10 पर्यंत थांबवतोच, आहे ना, तसं काही टेन्शन नाही. पण मनाने तुम्ही थांबत नाही ना, तुम्ही मनाला तुम्हीच थांबवू शकता. त्यामध्ये आहे ना, मी नाही आहे स्वतंत्र स्वाधीन, की ज्या मनावर तुमच्या मी कंट्रोल आणू शकेन. तृष्णा. मग सांगतोय काय अध्यक्ष, कोणासाठी शास्त्र आहे? तुम्ही मोठे झाले की नाही म्हणून म्हटलं. वयाने आणि शरीराने मोठे झाल्यानंतर आम्ही हे ठरवून टाकले, मनाशी ठरवून टाकलंय आपल्याला जमणार नाही. काय सगळ्यांनी, तुम्ही मोठे झालेल्यांनी काय ठरवलंय? आपल्याला काय जमायचं नाही. बरोबर आहे का बा? उद्या शास्त्र सांगता का? जसं काय मी मोठा अगदी असं का वाटतं आपल्याला जमणार नाही? कारण निर्णय माझा आहे. म्हणून वर्णिजींनी तर 24 ऑक्टोबर 1957 लिहिलंय बघा, कि आज 9 बजे पश्चात हम सब राजपुर को चले शाम 4 बजे पहुंचे. बहुत से मनुष्य निश्चल भाव से चाहते हैं आत्मकल्याण. काय? बहुत से मनुष्य निश्चल भाव से चाहते हैं आत्मकल्याण. तुम्ही बसलेले सगळे तुम्ही म्हणताय हा मीच आहे ते, आणि आम्हाला खरं आत्म नाही. मला पण तसं वाटतंय बरं का, तसं आहे ना, की आत्मकल्याण वकील साहेब करायचंय का नाही? वकील झालाय की राव तुम्ही. इच्छा आहे, इच्छा नाही असं नाही, चाहते हे. जेव्हा इथं येताय तर अर्थ कुठंतरी आहे की बाबा आत्मकल्याण करावं असं कुठंतरी वाटतंय, है ना. परंतु परत त्यांनी लिहिलं किंतु. हे बरोबर झालं तुमचं हे, की तुम्हाला वाटतंय, तुमची इच्छा आहे की आत्मकल्याण करावं म्हणून. मग अडचण कुठं आली असा एक प्रश्न येतोय का नाही? का अडचण येते? कुठं अडचण येते? कोणती बाधा आहे मला त्या मार्गामध्ये? आत्मकल्याण करायची इच्छा तर झालेली आहे आता, मग पुढचं काय प्रॉब्लेम काय येतोय? कधी तपासलं कुठं 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 माशी शिंकते? निघालंय, पण कुठं माशी कुठं शिंकली? अडचण ती झाली ना. मग काय तपासायचं नाही, तपासायचं नाही. एवढे चांगले भाव या पंचम काळामध्ये तुमचे झालेत, होत आहेत, साते काकी बरोबर आहे का? म्हणून शास्त्राला येत आहे नाही. मग अडचण का? आता आत्मकल्याणामध्ये कुठंतरी बाधा येते का? येतच नाही. कोणती बाधा येते त्याच्याकडे आपण ते बघतोय का? निरीक्षण. जसं घरामध्ये कुठेतरी लिकेज झालं, तुमचं छत नसल्या, कुठनं लिकेज झालाय तपासायला लागते की नाही? तपासताय का नाही? असं पैसे आलेत आणि कमीच पडते, कुठं एवढे पैसे रोज येतात पण जातेत कुठं? काय सार्वजनिक आम्हाला लय प्रश्न मोठा पडलाय. इतके वर्ष पैसे मिळवतेत पण नेमकं जाते कुठं हेच कळलं.
सातव्या हंड्यातलं धन जातं कुठे? सातव्या हंड्यातलं धन आहे ना, जातं कुठं? कधी कोणाला प्रश्न भरायचंय, पण भरताना हे भरलं तरी भरत नाही आहे, कुठं जाते तपासायला नको? लिकेज कुठं आहे काढायला नको? प्रॉब्लेम्स सोडवायला नको? हे चांगला हंडा भरून घेता का नाही तुम्ही? पण खाली त्याला वा फुटलाय, पाझरतोय, काय झालंय, गळतोय. सकाळी भरलाय तर थोड्या वेळाने तासाभरात रिकामा, भरून बाहेरनं रस्त्यावरनं घरी जास्तो पर्यंत रिकामा कसं काय होतोय? भरला होता की मी, आहे ना. पण ते सुद्धा नाही बघायला तयार आपण. बर झालाय का रिकामा, भरू उद्या परत. म्हणजे जसं एखाद्या चाळणीमध्ये पाणी भरायचं म्हटलं तर कसं शक्य आहे का माणसाला? चाळणीत पाणी भरून न्यायचं नाही? चाळणी आहे का आपण? चाळणी सर्वमान श्रोते, आहे ना. चांगलं चांगलं सगळं सोडून द्यायचं. चाळणीत काय असतं? वर काय येतं? भुसकट, आहे ना. चांगलं खाली माल जातं ना, आणि वर राहतं ते काय? हे तपासल्याशिवाय, आपण आपल्या जीवनाचं निरीक्षण परीक्षण केल्याशिवाय आपली जी इच्छा आहे ती पूर्ण कशी होणार सांगा? इच्छा आहे तर इच्छानुसार कार्य होण्यासाठी आपल्याला हे तपासायला नको का? एवढी मेहनत घेतली आणि आपल्याला समजा काय फळच मिळेना, कष्ट भरपूर घेतलं. कोणी एक नोकरी करते, मनुष्य भरपूर कष्ट करते आणि शेवटी पैसे हातात कमी येतात, काय करणार? व्यवसाय केला भरपूर पण पैसे जास्त मिळाले नाहीत, काय करणार? चेक करतो ना, कुठं कुठं लिकेज कुठं आहे, दुकानात चोरी होती का, तपासायला पाहिजे असतं का नसतं? व्यवहारात आपण हे सगळे कॅमेरा लावता, सिक्युरिटी गार्ड ठेवचा, लिकेज होऊ नये म्हणून, चोरी होऊ नये म्हणून. मग आपण हे चांगलं ज्ञानधन गोळा केलेलं असतं, मग कोण नेतं याला चोरून? कॅमेरा नको बसवायला मला सांगा. सायरन, चर्चा. परवा अकलूजला चालले ना, असं मंदिरात आता चोऱ्या व्हायला लागलेत. कोणी म्हणते कॅमेरा बसवू, कोणी म्हणते सायरन बसवा, अमुक तमुक अशा मोठ्या चर्चा. कोणाला काय करायचं? नुसतं मी आलोय म्हणून आपलं ट्रस्टींचं काम एवढंच, गप्पा मारायच्या आणि परत घरी जायचं निवांत. काय संपलं की तिथं? चर्चेला एक विषय असते फक्त ट्रस्टीमध्ये, करायचं काय काम नसतं. मंदिरचं सगळं कामच, धर्माचं कामच असं आहे, चर्चा मोठ्या मोठ्या. आणि हे जैनांच्या काशीत तर किती मोठ्या चर्चा, पण चर्चाच काम. चर्चा काय चालली? अध्यक्ष भरला ना, ज्ञानाने भरला हंडा आहे, मग रिकामा का होतोय? आपल्याला त्याचा उपयोग का होत नाही? मग आपली इच्छा आहे ना आत्मकल्याणाची, मग बाधा कुठे येते आत्मकल्याण करताना? जर आपण थोडं थोडं तपासत गेलं आणि ते दोष काढत गेलं तर होणार नाही का? होणार आहे ना. अभ्यास करत करत अभ्यास जडमती होत सुजान. आणि अभ्यास करता करता जड कालिदासासारखा सुद्धा मूर्ख मनुष्य जर ज्ञानी होऊ शकतो होतो, निगोदीच सिद्ध होतो ना. निगोदामध्ये अक्षराच्या अनंताव्या भागवाला जीवच, कालांतराने तेच असे जीव सगळ्यांचं त्या ठिकाणी. आणि मूळ कुठं आहे? निगोदातूनच निघाले ना सगळे जीव. जे काय मोक्षाला गेले ते काय जन्मतः मोक्षात नव्हते, कोणी अनादिकाळापासून मोक्षात नव्हते. बंधपूर्वक मोक्ष आहे तर संसारात होते, आणि संसारामध्ये असा जीव नाही की ज्याने निगोदात नव्हता. निगोदात होते सगळे.
निगोदात असतेच सगळे. मग निगोदात किती ज्ञान, आणि आता सर्वज्ञ झाले, मोक्षाला गेले तर किती ज्ञान आहे का नाही? मग अभ्यासाने शक्य नाही का ही गोष्ट? अभ्यासाने केल्यावर होणार की, पण निर्णय नको आपल्यामध्ये. इच्छा झाली आणि पूर्ण कार्य होत नाही तर आपण सोडून द्यायचं का ते काम? आणि इच्छा कशाची झाली? आत्मकल्याणाची. मग काम सोडून द्यायचं का? नाही होत, आता माझ्याच्याने होत नाही म्हणून आपण संसार कधी सोडतो का? किती जरी वेळा आपल्याला संसारामध्ये अपयश आलं, काय येत नाही, आजारी पडला किती वेळा, तरी आपण काय सोडतो का अशा शरीराला? जाऊ दे आता समाधी घेऊ म्हणतो का भाभी? रोजच हे जी किरकिर आहे, डोकं दुख, कुठं काय हो कुठं काय हो, असं होतंय का नाही? मग आता वाटतं का असं जाऊ दे समाधी घ्यावी? नाही वाटत? म्हणजे काय सांगतो मी, संसारातला आपण प्रयत्न सोडतोय का? अपयश आलं म्हणून सोडत नाही. मग इथं सुद्धा धर्म करताना नाही जमलं एखाद्या दिवशी, तर ध्यानाला बसला, नाही जमलं म्हणून सोडून द्यायचं का ध्यान? का अध्यक्ष? तिथे तर 10 तास बसला, इथं जर किती वेळ बसतोय आपण ध्यान शिबिरात? मग तिथं का जमलं, आता का नाही बस जमत? जेवायला माझ्याबरोबर खाली बसता येते का नाही राजाबाई तुम्हाला? मग इथं नाही का बसता येणार? प्रयत्नच नाही, हाय ना खुर्ची, बसा. हेच तर प्रॉब्लेम, बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे. काही होणार नाही, उलट चांगलं शरीर व्यवस्थित होईल सगळं. पण नको, हाय खुर्ची दिली आपल्याला, हाय आपलं तेवढं, असलं पुण्य भोगलं इथं येऊन तर काय होईल? पापानुबंधी पुण्य येते खुर्चीत बसतो, बरं होय म्हणते. मग उठतेत का बाबा बसतो वर, खाली बसतो? तसं नाही, मी वरच बसणार, आप कुछ भी कहो, तुम्ही काय पण म्हणा, बरोबर आहे? ते हो, काय झालं? काय नाही झालं? काय नाही झालं? सांगायचं हे नाही, तर प्रयत्नच करायचा नाही. जमणार नाही ही आपण आपली पहिल्यांदा जर गाठ मारली असली, तर मग पुढं पोहायला जसं शिकवायचं एखाद्याला, आता म्हटलं तर पहिल्यांदा पोहायला गेलं आणि बुडलं, बुडल्यानंतर परत ती पोहायला जाते का? त्याला न्यायचं म्हटलं तर आपल्याला काय जमणार नाही, आपण येणार नाही. फिक्स झालेलं असतं, फिक्स. कुणी काही म्हणू दे, अरे नाही बुडू देते, आणि विश्वास आई वडिलावर पण विश्वास नाही राव, आहे ना? म्हणजे आता वडील बुडू देतील का मुलाला? सांगा. म्हणजे वडील शिकवतात का नाही मुलाला? जेव्हा त्यावेळेस म्हणजे आम्हाला शिकवत होते, पण विश्वास नाही म्हटलं, कुणावर जगात विश्वास नाही माझा राहिलेला. कसं बुडून देतील आपल्या मुलाला वडील, सांगा बरं? पण तरी सुद्धा नाही, मी आता पोहायला येणार नाही, बुडतंय. तसंच आहे धर्म, मला जमणार नाही ना, ध्यान जमणार नाही जमणार का? तर एखाद्या वेळेस आपल्याला त्याच्यातनं म्हणजे जो आनंद यायचा, म्हणजे अपयश इथलं कोणतं आहे माहित आहे? अपयश कोणतं आहे? अपयश कोणतं आहे इथं, सांगा बरं? धर्म करताना पेशन्स नसणं. म्हणजे कशासाठी पेशन्स नसणं? म्हणजे जो आनंद आपल्याला इथं घ्यायला आलेलो असतो, तो नाही मिळाला की हे आहे अपयश. पण ते अपयश आलंय म्हणून आपण असं कसं, म्हणून तर देवदर्शन सांगतोय रोज, है ना? मुंगी
थांबली का अपयश आली म्हणून, पडली का नाही, 100 वेळा पडली पण 100 वेळा वर चढून गेली का नाही, सोडलं का वर चढायचं? म्हणजे पक्क केलं होतं की वर चढायचंच आहे, मग पडली म्हणून थांबली नाही. एकदा पडली, दोनदा पडली, तीनदा पडली, मग आपण इथं पडायच्या आधीच पडलोय. पडायच्या आधीच मी पडलो, मग आता ह्याला कोण उठवायचं मला सांग. प्रयत्न करायच्या आधीच आपण माघार घेणार का? प्रयत्नच नाही. ते त्यांना जमलं. सिंह होता आपला, वरचा जीव बसलाय ना तिथं मंदिरात, सिंह होता, सिंह. माहिती आहे ना तुम्हाला? कस काय? मग सिंहाचा महावीर झालेला तुम्ही बघताय, पशुचा परमेश्वर झालेला बघताय, मग मनुष्याचा देव व्हायला होणार नाही? त्याच्यापेक्षा आपली पर्याय तर चांगली आहे. महावीरांची जी सिंह पर्याय, त्या अवस्थेत त्याचं जे क्रिया बघितल्या तर हरणाला मारून खातानाची ते चित्र दाखवते. 2-4 वृद्धिधारी मुनी येऊन समजावून सांगतायत तेव्हा घटना अशी झालेली, हरिण मारलेला आहे. कसे परिणाम असतील. आणि तिथं मुनिराज आले आणि झालं, जातीस्मरण झालं आणि संपलं ना, संसार संपला तिथं त्या क्षण. जमलं ना, त्या सिंहाला सुद्धा जमलं. त्याने व्रत पाळली, त्याने संयम धारण केला, 5वं गुणस्थान प्राप्त केलं. त्या सिंहाने 5वं गुणस्थान तिर्यंच्या अवस्थेत सगळं सोडलं, मांस सोडलं, जे त्याचा आहार सोडून दिला. असा विचार केला नाही की कसं जगणार. आणि तुम्हाला काय वाटतंय, दुकानात नाही गेला तर कसं जगणार? कुठं मेळ तर बसतोय का? तिथं त्याचा खायचा प्रश्न होता, इथं पैशाचा तर काय विषय येत नाही आहे ना. मांस नाही खाणार तर मरण येणार, हे पक्क होतं. पण आहे ना, असा नाही विचार केला आता मी सिंह आहे, मग आता ह्या पर्यायात राहतो, असं खातो जरा इकडचं तिकडचं आणि बघतो पुढच्या जन्मात. असले शिव आहे का तुम्ही पुढच्या जन्मात बघणार? सगळं आम्ही पुढच्या जन्मासाठी पेंडिंग ठेवून टाकलं ना, की आत्ता आज जमणार आहे का भाभी आपल्याला? नाही, ते आज मला जमणारच नाही, हा निर्णय कुठून काढला? ह्या संस्कार. म्हणून आजचे सुद्धा संस्कार तुम्ही काय टाकता, आपण काय टाकतोय आपल्या मनावर. इथं तर व्यवहारात सांगितलं पॉझिटिव्ह थिंकिंग करा. येस आय कॅन, हो मला ते जमू शकतं, मी ते करणार, आय विल डू इट, मी करणारच. अशा पद्धतीने आपले संस्कार पाहिजे. जरी अपयश येते पण आतमध्ये श्रद्धा काय पाहिजे आहे ना, परिणती कशी पाहिजे, मी करणार, असं नको. असं केलं तर मग आपलं आहे ना, आपली इच्छा पूर्ण होईल. कोणती इच्छा आहे आपल्याला राजाभाई? काय माहिती ना त्यांना, आता विसरून गेली ते सुद्धा. आत्मकल्याण वाचलं नव्हतं, काय लिहिलं तिथे? बहुत से मनुष्य निश्चल भाव से चाहते हैं कि आत्मकल्याण करे. आत्म्याचं कल्याण करावंसं वाटतंय, असं येतो हा उदय, मंद उदय आलाय है ना, आणि त्यामुळं असे थोडेसे भाव बनतायत. म्हणून तिथं वर्णिजीने तुम्हाला सांगितलं हातोडा मारा, वेळेवर हातोडा मारणं फार महत्वाचं आहे. सांगितलं होतं बघा काय दिलं त्यांनी.
21 ऑक्टोबरला दिलं बरं का. गृहस्थ जनों में अनेक ऐसे भी है कि जो धर्म मार्ग में ज्ञान मार्ग में लगे हैं. लगे है ना, लगे रहो. किंतु आएगा पुढे काय म्हणते, स्वाध्याय उपदेश आदि से कुछ मन में ज्ञान की बातें समाने की होती है कि अन्य कार्यों का व्यासंग आ जाने से वह ताव ठंडा पड़ जाता है. काय, ताव ठंडा पड़ जाता है. सर आता घाव घालायचा आहे, पण तेवढ्यात दुसरं काहीतरी काम निघतंय आणि ते जे ताव असतो ना, तो एक जोश असतो, तो काय होतो, थंड पडतो असं म्हणतो. किंवा आपण उदाहरण शास्त्रात ऐकलंय. कोणतं ऐकलंय? आंधळ्याचं. काय काय, हा सांगा की. सगळ्याला माहित आहे, आंधळा त्या कोठा असतो आणि त्याला एक दरवाजा असतो आणि मग ते फिरतो 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 आणि दरवाजापाशी आल्यानंतर काय करतो, थांबा माझ्या मुलाचं लग्न होऊ द्या. दरवाजा आता उघडायची वेळ आली, उघडू की आहे ना, जवळ एक फेरी मारून येतो, मग उघडतो. कसं म्हणून इथं दिलं. झालं, सगळं झालं ना. काय काय झालं म्हटले बघा. धर्म मार्ग में ज्ञान मार्ग में तो लगे है, किंतु स्वाध्याय उपदेश आदि से कुछ मन में है ना ज्ञान की बात समाने को होती है. आता ज्ञानात ते बसायचंच, तोपर्यंत उठून निघालाच ध्यान. तासभर ज्ञान घेतल्यानंतर एक 5 मिनिट ध्यानाला बसायचं सोडलं तर काय होतंय, जरा दुसरं काम निघतंय. आणि मग बाहेर गेल्यानंतर तुम्हाला हा जो 1 तासभर प्राप्त झालेला उपदेश, त्यानं जे झालेली परिणामाची विशुद्धी, आणि त्या विशुद्धीतून आपल्याला पोहोचायचं होतं आपल्या आत्म्याजवळ, ज्याचं मला कल्याण करायचं होतं, तो आपल्याला पकडायचा. आणि त्याच वेळेस आपण म्हणतोय थांबा, ताव ठंडा पड़ जाता है. बघा काय देते ते, अन्य कार्यों का व्यासंग आ जाने से वह ताव ठंडा पड़ जाता है. फिर कभी ताव बनता है तो फिर भी जल्दी ठंडा हो जाता है. फल यह होता है कि इस प्रकार की पद्धति में जीवन गुजर जाता है और वह करीब करीब वही का वही रह जाता है. काय, करीब का करीब वही का वही म्हणजे काय, आपण आपल्याला बघा ना, आपल्याला बघा ना, आपण कुठं आहोत, कुठं आहे. आपण जरी समजलो की आपण पुढं पुढं थोडस गेल्यासारखं वाटलं, पण ज्या वेळेस आपण पुढं कुठंतरी गेल्यासारखं वाटतंय, म्हटलं गृहस्थी जन, काहीतरी मध्ये त्या ठिकाणी अशा अडचणी येत आहेत. आणि काय होतं, जे आपल्याला एक आपल्या आत्म्याच्या कल्याणाला पोचण्याचं एक संधी होती, आणि ती संधी आपण त्यावेळेस गमावून बसलो. परत थंड झालं. दिवसभरात थंड झाला का नाही तुम्ही? कालचं ऐकल्यानंतर, परवाचं ऐकल्यानंतर, ऐकून गेलं, दर्शन करून गेलं, तर दर्शनात तर थंडच असतात सगळेजण, हे मला माहिती आहे. आणि तिथं काय असं गरम होतच नाही दर्शन करता, का होता थंडपणे अगदी दर्शन तिथं काय नाही. निदान म्हणून मग शास्त्रात जरा असे तुम्हाला कळणारे शब्द, तुमची भाषा म्लेंछाची वापरली, मग हा असं म्हटले काय आपल्याला म्हणू द्या, आता ते पण बरं आहे, तसंच असतं त्यांचं, काय बोलायचं नसतं, एवढंच कळलंय फक्त. आता इथं बदलायचं काय नसतं, म्हणायचं त्यांना काय नसतं, त्यांनी म्हणून म्हटलेलं असतं, ते ऐकून फक्त घ्यायचं. इतकी थंड आहे ना, एवढं थंड झालेत शास्त्राच्या बाबतीत. ताव ठंडा पड़ जाता है. पुढे वाचतो काय झालं बघा. जैसे कोई लोहार
लोहे को अति गर्म करके उसमें कोई चीज बनाने के लिए, उसे फैलाने के लिए घन की चोट देने को लगता है। 2-4 चोट देने के बाद वह गप्पों में लग जावे, अन्य कार्य में लग जावे, तो उसका ताव ठंडा पड़ जाता है। फिर गर्म करके ताव देकर फिर उद्यमी होता है, तो कुछ समय बाद फिर गर्मों में गप्पों में लग जाए तो फिर ठंडा हो जाता है। इस पद्धति से दिन भर भी परिश्रम कर ले तब भी वह कार्य करीब वही का वही है न रह जाता है, यानी हो नहीं पाता है। म्हणून श्रावकाचे हे 6 आवश्यक जे सांगितले ते कशासाठी सांगितले है ना, ते गरम केलं जाते, गरम कुठलंही है ना, आधी वॉर्मअप असतं. खेळताना आधी वॉर्मअप केल्याशिवाय जर खेळायला गेला तर काय होईल, मोडल काहीतरी. आधी सगळी बॉडीमध्ये एक थोडस हे यायला पाहिजे ना, मग ते पुढचा खेळ व्यवस्थित होईल. मग तसं इथं देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान या परिणामाच्या द्वारे जरास हे तापवलं गेलं, तर मग त्याला आपल्याला पाहिजे तो त्यावेळेस आकार देता येणार आहे. त्यावेळेस घरी जाऊन आकार देता येतो का सांग? काय होतं अध्यक्ष? घरी गेल्यानंतर काय होतं? धर्म करण्याचा उत्साह वाढतो का कमी होतो? शास्त्राला येत आहे का संध्याकाळी सध्या? येतात का? मग काहीतरी एक कारण काढणार, पुस्तकं लावायची. ह्यांनीच सगळी पुस्तकं लावत होते. आणि काय जायचं नाही म्हटलं ना, मग कारण आहे, विघ्न मात्र चिकार असत. जायचं नाही, आता किती आळस होतो का? त्याचं कारणच ते, ज्या वातावरणात राहिलेला असतो तिथून बाहेर पडताना सोपं नाही. निगोदातनं जसं बाहेर पडणं अवघड आहे ना, तसं घरातनं मंदिरात शास्त्राला येणं अवघड असतं. 608 जीव येते ना, लाह्या फुटल्यासारखेच जीव फक्त शास्त्राला येतात, माहिती आहे का? सगळे येतात काय भावी? घरात किती लोक आहेत आपल्या, किती जण पोचते तिथपर्यंत आहे ना? कधी आपण पण कधी कधी पोचतोय आणि कधी कधी आहे ना, असं सगळं होतंय. ते सगळेजण पोचतेत आणि असं नाही आपल्याला बाकीचे जाऊ दे, पण आपलेच परिणाम आपण बघितले तर आपल्या परिणामामध्ये प्रमाद किती होतो. कारण प्रमादामध्ये वेळ घालवला. 4 विकथा, 4 कषाय, 5 इंद्रिय विषय आणि काय 5 इंद्रियांनी निद्रा, स्नेह, 15 प्रकारच्या प्रमादामध्ये माझा दिवस जाईल, तर मला शास्त्राला यायचे भाव कसे बनणार, मंदिरात जायचे भाव कसे बनतील, माताजींकडे सेवा करायला जायचे भाव कसे बनतील. एकदा घरात घुसलं का अर्चनाताई, किती दिवस झाले मोजून सांगू काय मी? आणि मी येऊनच आता 2 महिने झाले, माहिती आहे का? आणि तुम्ही 2 महिन्यापूर्वीच भेटला होता, माहिती आहे का, अकलूजला. झालं आता जसा वेळ पुढे जाईल ना, हळूहळू असं वाटतंय बर जाऊ. म्हणजे ते एकदा काम पेंडिंग मध्ये ठेवलं आणि फार प्रयोजनभूत नसलं तर ते 100% होतच नाही. आपला त्याच्याशी संबंधच काय नसेल तर आपण ते काम सोडून देणार, असं होत. मुलाला शाळेत सोडायचं म्हटलं तर आपण उशीर होतोय, काय होतंय म्हणून आपण ते काम सोडून देतो का? अपूर्वा किती उशिरा उठला समजा तरी त्याला आंघोळ कसं तरी घालून, कपडे घालून सजवून पाठवायचा असतो का नाही शाळेत? कसंही होऊ दे, काय त्याचं महत्व किती जरी नसला तर ते बारक्याचं महत्व किती असतं. त्या जातोय कशात, LKG ना का नर्सरीमध्ये का प्ले ग्रुपमध्ये? नर्सरी. पण नर्सरीमध्ये पण पाठवायचं महत्व किती असतं बायकांना, फार आहे ना. बॅलिस्टरच तिथं होणार असतो जसं काय,
पण त्या नर्सरीत मात्र पाठवायचं आहे ना. आणि नाही गेला तर जणू काय आकाश फाटल्यासारखं होतं ह्यांना. आत्ता काय होणार, आता पोराचं माझ्या काय होणार. आणि त्यात एखादी मैत्रीण मिटली आणि म्हटली, अगं तुझा मुलगा आला नव्हता आज, मुलगी आली नव्हती आज, असं शाळेत शिकवलं ते. अरे असं झालं, लावा ट्युशन. काय 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 नाही, पोरग केवढं आहे, काय शिकवायचंय, काय शिकतंय, तसलं काय नाही. लग्न नको, काय काय नको, घरातली कुणाची अडचण नाही, काय नाही, पोराची शाळा महत्वाची. बरोबर आहे का? तुमचा संसार महत्वाचा आहे ना रंजन काकी, शोभा काकी? तिथं मग त्या अम्मांचं काय का होईना, आपला संसार फार महत्वाचा असतो आणि आपलं शिकणं फार महत्वाचं असतं शोभा काकी. बरोबर आहे का? बाहेर शिकायला 10 दिवस जाते ती, आणि इकडं म्हटलं तर 5 दिवस झाले, लय दिवस झाले, जातो आता घरी. असं होतं का नाही? जाऊ दे आता, किती दिवस झाले, म्हणजे दिवस मोजले जाते. सांगायचं कशासाठी हे? काय सांगतो म्हणजे तिथं आपण मुलाला शाळेत पाठवताना सगळ्या प्रकारे आपला प्रयत्न असतो. त्यात कोणी नवरा बघत नाही, सासू बघत नाही, काय त्या दूध ठेवलेलं गॅसवर बघायचं नाही, म्हणजे कुठली गोष्ट बघायची नाही. आणि काय तू जाऊ दे तिकडे, पोरगा शाळेत पोचला पाहिजे. मग आत्मा कधी पोचणार मोक्षाला? आपण कधी पोचणार आत्मकल्याणाला? आपल्या शाळेत काय दुकानाचं काम म्हटल्यानंतर कसं केलं ना पूर्ण? दिवसभर वडील जेवले नाहीत काल, माहिती आहे का? जेवलेच नसते ती. आता पोरगी आली, डबा नेला म्हणून त्यातले गपचिप जेवले, नाहीतर तपस्या काल सांगितलं ना, 6 तप तिथंच असतेच बहिरंग, अंश नाव मोदरेन. काल घरी तेच प्रॅक्टिकल बघितलं. सकाळपासून फोन करून दमले होते हे, आहे ना, या जेवायला ह्याचे पप्पा, आहे ना, आणि दुकानात शनिवार सुट्टी असून आणि परत फोन केला तर वैताग आला म्हणते. तर वैतागली एक घरी. याला काय अर्थ आहे? वैताग आला म्हटल्यानंतर माणूस तिथं थांबतं का, मला सांगा? आता इथं वैतागून जाता का नाही घरी तुम्ही? वैताग आला बाबा यांचा. तिथं वैतागले माणूस, खायचं काय नाही पोटात, उपाशी. आणि अपूर्वच शास्त्र दुपारी चालले, आधी पप्पाला जेवण, मग बाकी तुमचं शास्त्र. मग कसं 4 वेळा पाया पडून गेली नुसतीच. मला वाटलं तर बसशील, पण आता ती काय शास्त्र नाही, आधी पप्पाला डबा पोचणं महत्वाचं होतं का नाही म्हणते अजून. म्हणजे मान्य नाही. कोणाचा डब्यासाठी गेली नाही तू, मग तू आता वेळ होता का नाही, शास्त्र पण होतं का नाही? डबा महत्वाचा का शास्त्र महत्वाचं होतं? आता सांग. असं का गेली कुठं? नाही असू द्यात. आता ही असं आहे गृहस्थाची अवस्था. मला सांगायचं म्हणजे जरी तिथं अग्नी होता, तिथं आपल्याला आकार देणार होता, पण त्या अग्नीजवळ नाही, थंड व्हायलाच जायचं. बर्फात जाऊन पडता, मग मार बसला तुटल किती. संसार म्हणजे एकदम थंड वस्तू आहे, तिथं आत्म्याला आकार देता येईल का? गारटतंय तिथे गेल्यानंतर माणूस, आहे ना. जसं 7व्या नरकात गारटतीत ना, तसं संसारात गेल्यावर अमोल कसं चाललंय? गारटलाय का? हाय जोश आलाय, म्हणजे हाय अजून कुठंतरी दुख आहे म्हणायचे, दुख आहे ना. जरा डॉक्टर म्हणतात ना, हाय अजून थोडी दुख आहे, तसे दुख आहे म्हणजे आलाय त्याचा अर्थ आहे का. चालू आहे सगळ्यांना चांगलं. बघा आहे म्हणजे बायकोच तशी केली म्हटल्यानंतर काय ते येतं बघा, ते तुम्हाला सोडणार आहे का तशी? छान झाले, कल्याण होते तुमचं, असं त्याचा अर्थ होतो. अशी बायको मिळावी जन्मोजन्मी, असं जे प्रार्थना करा 7 जन्म तर मिळावी म्हणून. बायको आधी नवरा असा मिळावा म्हणायच्या, पण आता ज्या नवऱ्यांना बायकांनी धर्म मार्गाला लागले ना, त्यांनी राव त्या वडाच्या दाराला जाऊन तुम्ही दोरा बांधा. म्हणजे 7 जन्मोजन्मी हीच बायको मिळो का नको? काय म्हणणं आहे अमोलजी, मिळू दे का? काय नको म्हणतो, 7 जन्माच्या आतच मोक्षाला जायचंय का? मग चालतंय, तसं काय नाही. तर सांगायचं तात्पर्य काय म्हटले इथं,
कि एक बार तो हिम्मत करके यह कोशिश करनी चाहिए कि लगातार 2-3 माह किसी सत्संग में समय देकर ज्ञान लाभ करे तो उसे सही फायदा मिल सकता है. क्या म्हणले? परत एकदा वाचू काय? एक बार तो हिम्मत करके. कोण आहे इथं हिम्मत? हिम्मतलाल. हो, हिम्मतलाल. कौन है हिम्मतलाल? सबके पल्ले लाल है. लाल बिना कोई नहीं. याते कंगाल भया गाठ खोल देखी नाही, असं म्हटले ना एक ठिकाणी. आहे सगळ्या जवळ तो लाल, पण गाठ उघडून तर बघावं लागतं ना की आहे ते कोशिश. आणि मग ते सांगतात एक बार तो हिम्मत करके, है ना, यह कोशिश करनी चाहिए कि लगातार 2-3 काय महिने ना. आणि त्याचा एक कलश येतं की नाही अमृतचंद्राचार्यांचा समयसार मध्ये, पश्य सन्मासमेकम अनुभव मूर्ते पार्श्ववर्ती मुहूर्त, माझं एक कलश येतं सुंदर. एक 6 महिने माझ्याजवळ थांब, असं त्यांनी ते 6 महिन्याचं सांगितलं. आणि एक 6 महिने, आणि मग मला मन की बाबा नाही मला कळत आत्मा आणि शरीर वेगळं आहे. कुणाला 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 आत्मा आणि शरीर वेगळं पाहायचंय? बघायचंय का? साधे का की बघायचंय का? पुढची अट काय? एक 6 महिने थांबायचे. एक 2-3 महिने तर कमीत कमी तुम्हाला थांबावं लागलं असं सत्संगती, आणि त्याच्यासाठी डेअरिंग करावं लागेल. पूर्वी यात्रा सुद्धा महिन्याच्या होत्या, महिना 2 महिने 3 महिने असं होत होते. आता किती दिवसाची यात्रा शिखरजीची? अरे शिखरीचं जाऊन आलो, परवा दिसला तर हो, विमानाने गेलो, दर्शन केलं ना आलो विमानाने. असं म्हणजे संक्लेश किती वाढले, आकुलता किती आहे ह्याच्यावरनं दिसतं. गेला शिखरजीला गेला तर मेला असं समजायचे पुढे. म्हणजे सगळे पाया पडून घ्यायचे नाही पूर्वी शिखरजीला जाणाऱ्याच्या, कारण जंगल होतं, म्हणजे पशु होते, डाकू होते, लुटेरे होते, आहे ना, पोचते लांब होतं, साधनं नव्हती, बैलगाडीने वगैरे जात होते त्या काळात लोक. गाड्याने जरी जायला लागली तरी ती परंपरा होती. म्हणजे लांब आहे ना शिखरजी. म्हणून तर मग इथं बाहुबलीला का मूर्ती बसवली शांतीसागर महाराजांनी? आणि श्रवण पर्यंत पोचणार नाहीत लोक, म्हणून ती छोटी बाहुबली म्हटली गेली. तशीच प्रतिमा सेम टू सेम बनवून घेतली, ती स्थापन करायला लावली समंतभद्र महाराज. इथं त्या सामान्य जीवांच्या प्रती करुणाभाव. चर्चा कशासाठी चालली होती? हा, हिम्मत. एक बार हिम्मत करके. कोण कोण आहे हिम्मत करणारे सांगा? मी आहे अजून. थांब तू 6 महिने कोणाला मला थांबवायचंय बघ, आहे ना. मी थांबावं 6 महिन्याचं कोणाला वाटतंय? हात खालीच ठेवा, वर करणार नाही तुम्ही, नाहीतर आणि मेजॉरिटी नाही आली तर मला प्रॉब्लेम येईल, जावं लागेल मला. तर आणि ते खातवर आला अध्यक्षाचा, जावा वा. तर सांगायचं हे, म्हणजे जर आत्मकल्याण खरंच करायचं तर ही गोष्ट गंभीरतेने विचारात घ्यायला नको. नाही ना, जसा एखादा जाडजूड मनुष्य आहे, त्याला डॉक्टरनं सांगितलं बाबा जर आता वजन नाही कमी केलं तर तुला त्रास होईल, आणि त्याने जर त्याला त्यामध्ये प्रमाद केला तर काय होईल? डॉक्टरचं नुकसान आहे. त्या मनुष्याने जर नाही प्रयत्न केला तर त्याला त्याचं फळ भोगावं लागणार, स्पष्ट आहे. पण नाही जाड माणसाला तर आहे ना प्रमाद. तसं म्हटलं ना, जड झालेली जाड माणसं तुम्ही, बुद्धीने जड झालेली, जड काय जाड काय, बुद्धी जाड झाली, मोठी बुद्धी म्हटलं तर आपण त्या दिवशी. बुद्धी जाड झाल्यानंतर
मग या धर्मक्षेत्रामध्ये आणि प्रयत्न करण्याचा उत्साहच राहत नाही. पण त्याचं फळ काय? जर उत्साह नाही तर शरीरात रोग. म्हणून आपलं आजचं वाक्य काय वाचलं भाभी तुम्ही? अल्पाहार, विपुल विहार, विशुद्ध विचार आणि विमलाचार या चतुसूत्रीने रोग्यातला रोगी मनुष्य देखील आरोग्य संपन्न बनतो. म्हणून वाचायला हवं. काय काय सांगितलं? अल्पाहार. पुढचं आहार अल्प घेत असाल तुम्ही, पण आता राहिले काय दुसरं? विपुल विहार, भरपूर फिरलं पाहिजे. त्याच्यानंतर विशुद्ध विचार, विचारामध्ये धर्माची प्रधानता ठेवून परिणामाची विशुद्धी राहिली पाहिजे. अशा प्रकारे आपला सगळा दिवस जायला पाहिजे. आणि विमलाचार, अहिंसा, सत्य, आचर्य, ब्रह्मचर्य, परिग्रह, परिमान, असा आपला विमल आचार पाहिजे. मग बघू रोग राहतोय का. डॉक्टरकडे जायचे नाही, त्याला पैसे द्यायचे नाहीत, काय नाही. एवढं फुकट सांगितलं तर तुम्हाला फुकट नाही ना, पैसे घेतले असते का नाही मी, मग तुम्हाला कळत भारी आहे बरं का. फुकट आहे ना ही सगळं. इतकं घाणेरडा प्रकार. म्हणून कधी कधी असे भाव येते की सगळ्याकडनं पैसे घेऊनच आपण सांगा कोटभर रुपये ठेवावे आता एका प्रवचनाचं, असं म्हणतोय मी. कोण बोलवलं नाही तर माझं कल्याण होईल, त्याच्यासाठी चाल. चेष्टा होती ह्याची, चेष्टा. तुम्हाला व्हॅल्युएशनच नाही ना. आणि व्हॅल्युएशन ज्याचं आहे ते गेल्यानंतर तुम्हाला त्याची व्हॅल्युएशन कळते नेहमीच. जे तुम्हाला किमती वाटतं ते तुमच्यापासून दूर झाल्यानंतर तुम्हाला त्याच्या निमित्तात जे मिळालेलं आहे त्याची व्हॅल्यू त्यानंतर येते. लिहिलंय शास्त्रात पैसे घेऊन करू नये, पण त्याचा एकांत नाही असं मला वाटायला लागलं. पैसे घेऊन प्रवचन करायचे नाहीत वगैरे असं लिहिलंय बरं का. पण भाव असे वाटायला लागले मला की नाही ना, मी हे सांगतो एवढ्या एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी, शास्त्रात सांगितलं एवढ्या चांगल्या चांगल्या, आणि पण हे असं सगळ्यांना फुकट देतोय. फुकट. व्हॅल्युएशन किती आहे? किती व्हॅल्युएशन आहे सांगा. काही वाटत नाही मला याच्याबद्दल. कारण काही नाही, मनाला त्रास नाही, वचनाला त्रास नाही, शरीराला त्रास नाही, संयोगाला त्रास नाही, काळाचा त्रास नाही, पैशाचा त्रास नाही, सगळा कुठलाच त्रास इथं नाही आहे. आणि मग त्याचं काय महत्व? काय त्रास झाल्यानंतर महत्व कळत. पैसे स्वतः कमवल्यानंतर त्या पैशाची व्हॅल्यू. वडिलांनी, त्या आपल्या श्रीमंत वडिलांनी मुलाला सांगितलेली गोष्ट आपण बघितलीच की. श्रीमंत वडील, मुलगा असाच पैसे खर्च करतोय, आता मोठा झाला पण काय आता ह्याला मार्गावर लावायचं कसं. तर मग सांगितलं तुझे तू 10 रुपये कमवून आणल्यानंतरच जेवायला, नाही तर जेवायला नाही. मग सुरू झालं ना. मग हे आईने पण ऐकलेलं आहे, आईचा मोह. मग गपचीप वडील दुकानात गेली की 10 रुपये नाही ना. मग वडिलांनी मग ते आणणार, वडिलाला देणार, आहे गे 10 रुपये घ्या. वडील घेणार, टाकून देणार जाळात. आहे असं केलं का नाही. मग काय नाही, मग जेवणार. 1 2 3 4 असे दिवस गेले गेले गेले. एक दिवस आई गेली गावाला. आता 10 रुपये कोण देणार. मग त्या दिवशी आता दिल्याशिवाय काय 10 रुपये जेवण नाही, काय नाही. दिवसभर कष्ट केले ना त्याने, आणि कष्ट केल्यानंतर संध्याकाळी 10 रुपये आणून दिले. वडिलांनी घेतले, टाकले जाळात. टाकायला लागले, अरे काय करताय, येडा पण आहे काय. एवढं कष्ट करून मिळालं तुम्ही जाळात टाकताय, आणि आता मी बंद केलं की तुम्ही जाळात टाकणारच का नाही टाकणार? नाही टाकणार. बघायचं बघा. धर्म धर्म म्हटलं, कारण कष्ट काय नाही ना, सहजतेने तुम्हाला प्राप्त झालेल्या गोष्टी. आणि म्हणून सांगितलेलं असतं तप. अभ्यास कशासाठी सांगितलेला आहे शास्त्रात? तप कशासाठी सांगितलं? मुलांसाठी का सांगितलं दिला जातो होमवर्क वगैरे? नुसतं असं खेळायचं नसतं दिवसभर. प्रयत्न थोडेसे, अभ्यास वगैरे करायला लागतो की नाही.
तसं इथं आपल्याला कोणता कोणता आपला पुरुषार्थ असतो? संपलंय संपलंय, काय नाही, खुर्चीवर बसायचं. कसलंच कष्ट नको आम्हाला. मग ह्याच्यातलं काय बुद्धीत उतरेल का? कारण व्यवहारात म्हणजे फुकटच्या वस्तूला किंमत नसते. फुकटचीच आहे म्हटल्यावर किंमत कशी असणार? असं आहे. हेच झालं. म्हणून म्हणून आपण यथाशक्ती दान करा असं माझं म्हणणं आहे. की असं दान करा की ऑटोमॅटिक आपली बुद्धी आहे ना चांगली होईल, परिणामाची विशुद्ध होईल, आपल्याला हे सत्संग करण्याची भावना होईल. हे सुद्धा कालच मला ते विचार आले, ते आज पण मला सांगायचे होते की काल आम्ही पंचपरावर्तन वाचलं, त्यांनी स्वाती भाभींनी समजावून सांगितलं. ते सर्वार सिद्धीमध्ये आलेलं होतं, संसारिणो मुक्ताश्च. त्याच्यामध्ये पूज्यपादाचार्यांनी पंचपरावर्तनाचं वर्णन केलंय की द्रव्य परावर्तन, क्षेत्र परावर्तन, काल परावर्तन, भव परावर्तन, भाव परावर्तन. मग एक एक परावर्तन, द्रव्य परावर्तनाचे 2 भेद, नो कर्म द्रव्य परावर्तन आणि काय कर्म द्रव्य परावर्तन असे. मग ते नो कर्म द्रव्य परावर्तन एकदम साधीभावी एक्सपर्ट आहे सांगायला. सांगायला एक्सपर्ट आहेत. मला तेच जाणवलं की बाबा म्हणजे इतके ही सांगतील किती छान की नो कर्म म्हणजे कोणतं, की मी आज आत्ता ज्या परिणामाने हे जे नो कर्म म्हणजे हे 6 पर्याप्ती आणि 3 शरीराच्या योग्य जे परमाणू जेवढ्या शक्तीने युक्त मी आत्ता ग्रहण केलेले आहेत, तेच परमाणू तेवढ्या शक्तीने युक्त परत जेव्हा मी ग्रहण करेल आहे ना, त्यावेळेस ते एक नो कर्म द्रव्य परावर्तन होत असतं. त्याच्यामध्ये किती भव जातात, कारण तेच परमाणू परत येणं सोपं नाही. कारण ते परमाणू आले, परत जाणार, परत त्या शक्तीने तसंच परत मिळणं, इट इज नॉट इझी टास्क आहे ना. आणि असं एक नो कर्म, परत कर्माचं परावर्तन, जे कार्बन शरीर रूपाने आपण कर्म ज्या परिणामाने बांधत असताना त्या कर्मामध्ये जी काही जेवढी आहे ना स्थिती अनुभव काय म्हणजे जे काय त्याच त्या कर्म परमाणूंचं ताकद जी आहे तशा पद्धतीने त्याला ग्रहण केलेला आत्ता तसंच पुन्हा जेव्हा होईल तेव्हा एक कर्मद्रव्य परावर्तन, असे कर्म आणि नो कर्म दोन्ही मिळून एक द्रव्य परावर्तन. म्हणजे इतके जन्म आणि मरण त्या द्रव्य परावर्तनामध्ये सांगितले. मग क्षेत्र परावर्तन पण त्यांनी आम्हाला फार छान समजावून सांगितलं. काल परावर्तन सांगितलं, भव परावर्तन, भाव परावर्तन शिकता असं आहे ना, त्यांना पण येईना ना आम्हाला पण कळाना. म्हणजे हे इतकं मोठं ती एक असे योग स्थान, मग कशा अनुभाग स्थान, अध्यवसाय स्थान, परत अनुभाग अध्यवसाय स्थान, आणि मग कितीतरी परत स्थिती स्थान. अरे म्हणजे ते ऐकता सांगताना तर इतकं भारी सांगत होते, इतक्या वेळा जन्मलाय, इतक्या वेळा मिळालाय, असं नसतं, इथं मध्ये एवढं जातं, असं त्यांनी म्हणजे असं जोरात सांगत होते बरं का. म्हणजे तुम्ही असं समजू नका हे ज्ञान नीट करा असं त्यांचं म्हणणं. अरे पण जन्मलाय मिळालाय मला सांगता का? मला तिथंच मी म्हटलं ही सगळं एवढं जन्म मरणाचं ऐकतोय, पण परिणाम किती कठोर झालेत की मला त्यामुळं वैराग्यही येईना. असं मी एक परावर्तन किती वेळा केले, आणि एकापेक्षा एक मोठी एवढी परावर्तन आहेत. त्या परावर्तनामध्ये या जीवाने जन्म आणि मरण है ना दुःख आणि त्या पर्यायगत दुःख किती भोगले, तरी सुद्धा मी या जन्म मरणाला कंटाळलो नाही की आता बास झाली परावर्तन. आणि त्यालाच हे परिणाम होणार कुणाला? ज्याला अर्ध पुद्गल परावर्तन संसार राहिलाय त्यालाच, कोणाला पण होत नाही. त्याचा उपार्ध पुद्गल परिवर्तन संसार राहिलाय त्यालाच सम्यक तो, त्याचा जास्त राहिलाय ना त्याला सम्यक्त करण्याचे भाव होत नाही. असं आलतं ना. मग आता आपण बघा आपला संसार किती राहिलाय, आपल्याला समजत. दुसरा कोणी सांगितला म्हणून ठरवायचं नाही, आपल्याला समजत. म्हणून परिणामाची ही जी कठोरता आहे ती जर घालवायची तर हिम्मत लाल व्हावं लागेल. काय व्हायचंय? म्हणजे काय करायचंय?
कोशिश करके 2-3 माह तो कम से कम सत्संग में समय देकर ज्ञान लाभ करे तो उसे सही फायदा मिल सकता है. चिंतन करा. ओम नमः. भो प्रभो मी मन वचन काय कृतकार्यता अनुमोदन सौरंभ समारंभ आरंभ क्रोध मान माया लोभ प्रमाद इत्यादी विभावांच्या द्वारे माझ्याकडून या भावात पूर्वभावात खऱ्या देवशास्त्र गुरु यांचा विजय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष लागले. एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची हिंसा आराधना झाली स्वाध्याय करीत असताना घडलेल्या या सर्व दोषाविषयी मी पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागतो. हे माझे सर्व दोष मिथ्या हो, मी माझ्यामध्ये राहो. या सर्व दोषाविषयी मी प्रायश्चित्त मागत आहे. स्वतःला पहा, स्वतःला जाण, स्वतःचा अनुभव करा. मी आहे, मी जीव आहे, मी ज्ञानदर्शन स्वभावी जीव आहे. मी आहे, अशरीरी आहे, सिद्ध स्वरूपी आहे. विसर्जन. निज निधि निज में बताई, यह अनंत उपकार है. इसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है. इसके लिए जिन वाणी माँ को वंदना